सांगलीतील एका परिसरात 24 मजली इमारतीचं बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेचे उपायुक्त वैभव विजय साबळे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे। वैभव साबळे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान या कारवाईनंतर महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे। आज दुपारी झालेल्या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली आहे। उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर सांगलीत प्रथमच कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे। तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत शहरातील एका परिसरात 24 मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे होता। सदरच्या इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी उपायुक्त वैभव साबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 फेब्रुवारी 2025 रोजी 10 लाखांची मागणी केली होती। याबाबतची तक्रार लाचलुचपतच्या सांगली कार्यालयाकडे दाखल झाली होती। या तक्रारीची पडताळणी लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी केली। यावेळी वैभव साबळे यांनी स्वतःसाठी तक्रारदार यांच्याकडे बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी प्रथम 10 लाखांची मागणी करून तडजोडी अंती 7 लाख रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। यानंतर वैभव साबळे यांनी मात्र लाचेची रक्कम स्वीकारली नाही। सदरची बाब चौकशीत उघडकीस येताच सांगलीच्या लाचलुचपत विभागाने आज सोमवारी दुपारी साबळे यांच्या कार्यालयातून त्यांना ताब्यात घेत कारवाई केली। महापालिका उपायुक्त साबळे यांना लाचलुचपत प्रकरणी कारवाई केल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद समोरील मंगलधाम कार्यालयासमोर अज्ञातांनी फटाक्याची आतिषबाजी केल्याची जोरदार चर्चा होती। साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। दरम्यान साबळे यांना पालिकेच्या मुख्यालयातूनच दुपारी ताब्यात घेण्यात आले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करू लागलेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सांगली जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसलाय। आगामी विटा नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा खानापूर विधानसभा मतदारसंघात रंगली होती। अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील हे आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत उद्या सकाळी 11 वाजता मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत। वैभवदादांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे पाटील समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून अनेक समर्थक उद्या होणाऱ्या राजकीय प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। त्यामुळे उद्या मुंबईत पाटील समर्थक जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन करणार आहेत। माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्यासह पाटील गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते, नगरसेवक यांच्यासह समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती। या बैठकीत बहुतांश कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याची गळ घातली। पाटील गटातील कार्यकर्त्यांचा कल भाजपकडे होता। अनेक कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात जाण्याबाबत उघडपणे मत मांडलं, पण अंतिम निर्णय लवकर घेऊन राजकीय वाटचाल ताकदीने करावी अशी अपेक्षा समर्थकांनी व्यक्त केली होती। त्यामुळे पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील हे आज मंगळवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत। संभाजीराव भिडे गुरुजी यांनी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये शिवकार्य कोरलं आहे। त्यांच्या या कार्याला शिवसेनेचे नेहमीच सहकार्य असेल असे मत राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले। येथील शिवतीर्थ समूह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला। यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, मंगेश चिवटे आदी जण उपस्थित होते। पुढे बोलताना मंत्री देसाई म्हणाले, भिडे गुरुजी यांनी तिथीप्रमाणे राज्याभिषेक करण्याची मागणी केली। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू, सकारात्मक तोडगा काढू। गुरुजींचे शिवकार्य प्रखर आहे। महाराष्ट्रातील लहानांपासून थोरांपर्यंत त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये शिवकार्य कोरलं आहे। त्यांच्या या कार्यात शिवसेनेचे नेहमी सहकार्य असेल। ठाकरे गटाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना मंत्री देसाई म्हणाले, चंद्रहार पाटील उभाटा गटाचे लोकसभेचे उमेदवार होते. निवडणुकीनंतर त्यांना पराभव का झाला, कसा झाला याबाबत विचारलेलं नाही. संघटनात्मक जबाबदारी दिली नाही, त्यामुळे ते ठाकरे गटात नाराज होते. चंद्रहार पाटील यांचे कुस्ती क्षेत्रात चांगलं नाव आहे. शिवसेना पक्षात त्यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल. दरम्यान ठाकरे गटाच्या सकाळच्या भोंग्याला शिवसैनिक वैतागले असून त्याचाच हा परिणाम असल्याचा टोलाही त्यांनी खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता लगावलाय. गेल्या 4 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार वाऱ्यासह सांगली शहरात परिसरात हजेरी लावली आहे. शिराळा, मिरज, वाळवा तालुक्यात काही ठिकाणी हलकासा पाऊस झालाय. मात्र मागील काही दिवस पाऊस नसल्याने खरीप हंगामाच्या मशागतीत शेतकरी मग्न असल्याचे चित्र होतं. मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातल्याने उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. सांगली शहर परिसरात दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झालं. सायंकाळी 5च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे नागरिकांचीही धावपळ उडाली. शहरातील बहुतांशी मुख्य रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्यानंतर पावसाने उसंत घेतली. वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अनेक गावात हलकासा पाऊस झाला. मिरज पश्चिम भागात सायंकाळी मध्यम पाऊस झाला. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात होते, परंतु यंदा भर उन्हाळ्यात झालेल्या पावसामुळे खरीपाची मशागत रखडली होती. त्यामुळे हंगामावर परिणाम होण्याची भीती आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने शेतकरी मशागत करण्यात मग्न आहेत. पुन्हा पावसाचं वातावरण होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. आशा व गटप्रवर्तकांचे केंद्र सरकारचे थकीत मानधन व जिल्हा स्तरावरील स्थानिक प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी लाल बावटा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली आहेत. युनियनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की गटप्रवर्तक यांचे केंद्र सरकारचे माहे जानेवारीपासून ते आतापर्यंत मानधन थकीत आहे. आशांना उपकेंद्रावर ड्युटी लावली जाते, त्यांना उपकेंद्रावर ड्युटी लावण्यात येऊ नये. दररोज प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर राहण्याची सक्ती करण्यात येऊ नये. जिल्ह्यात सर्व तालुक्यात गटप्रवर्तक साधीलचे पैसे द्यावेत व या मागण्यांचा सहभाग आहे. आशांना रिपोर्टवरती सह्या दिल्या जात नाही, ते देण्यात यावे. गटप्रवर्तक यांना सोलापूर जिल्ह्याप्रमाणे सॉफ्टवेअर भत्ता देण्यात यावा. आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड काढण्यासाठी सक्ती करू नये. ते काम महा ई सेवा केंद्रांना देण्यात यावं. लसीकरणाला गटप्रवर्तक यांना सक्ती करू नये. आशांनी काढलेल्या आभा कार्ड आणि गोल्डन कार्डचे पैसे देण्यात यावे. PMMYY पल्स पोलिओ SCPचे मानधन देण्यात यावे. या मागण्याही करण्यात आल्या. यावेळी उमेश देशमुख, मीना कोळी, हनुमंत कोळी, सुरेखा जाधव, अंजुम नदाफ, लता जाधव, शबाना आगा, हेमा इम्मनवार, राजश्री सुतार, शीतल कोळी, मंजुषा साळुंके यांच्यासह आशा उपस्थित होत्या. सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा खेळ केला. त्यामुळे पक्षाचा अपमानास्पद पराभव झाला. शिवसेनेला उतरती कळा लागली आणि आता तेच चंद्रहार पाटील पक्ष सोडून गेले. मग इतका अट्टहास का केला गेला? आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगलीकरांची माफी मागावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संघटक दिगंबर जाधव यांनी केली. ते म्हणाले, सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जात होती. ही मोठी घोडचूक उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केली. या दोन्ही नेत्यांना जुनी चांदीची गदा दिल्याने ते भुरले आणि चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर सांगलीकरांवरती लादली. त्यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील एका स्थानिक नेत्याचं कट कारस्थान होतं. लोकसभेच्या निवडणुकीत अवघे 70,000 मतदान त्यांना मतदारसंघातून पडलं. या उलट मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला उद्धव ठाकरे पक्षाला 82,000 मते मिळाली. चंद्रहार पाटील यांची लायकी नसताना त्यांना उमेदवारी दिली गेली. आता हेच चंद्रहार पाटील स्वार्थासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेलेत. मग लोकसभेसाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी हा हट्ट का केला, असा सवाल दिगंबर जाधव यांनी उपस्थित केलाय. लोकसभेला संजय राऊत 5 दिवस येऊन सांगलीत मुक्काम केला होता. मग विधानसभेला मिरजेची जागा पक्ष लढवत असताना ते सांगलीत का आले नाहीत असा सवाल करत सांगली व हातकणंगलेची जागा संजय राऊत यांच्यामुळे गमावली असल्याचा आरोप दिगंबर जाधव यांनी केलाय. मिरजेतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल महामार्गावरील अतिक्रमणे महापालिकेने हटवली आहेत. यावेळी स्वतः आयुक्त सत्यम गांधी हे फील्डवर होते. तसेच उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त विजया पाटील, सहाय्यक आयुक्त मुल्ला यांनी सर्व अतिक्रमणे हटवण्यासाठी व्यापाऱ्यांना सांगितलं. आयुक्त सत्यम गांधी यांनी आज मिरजमधील अतिक्रमणाबाबत आढावा घेऊन कारवाई सुरूच ठेवली आहे. अतिक्रमण हटवताना व्यापारी आणि महापालिका प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होणार
ठेवणार. नागरिकांच्यासाठी रस्ता फुटपाथ रिकामी करण्यासाठी अतिक्रमण कार्यवाहीत सातत्य ठेवणार. कोणीही अतिक्रमण करू नयेत अशा सक्त सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी अतिक्रमणकारांना दिलेल्या आहेत. अतिक्रमण हटवण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने गाड्या जागेवर तोडल्या, शेड काढून टाकलं, गाड्या हलवण्यात आल्या, संपूर्ण अतिक्रमण मुक्त करण्यात आले. सर्व टीम रस्त्यावर उतरून कारवाई जोमाने केली. मिरज येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल रोडच्या बाजूस आणि रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय अपुरा झाला होता. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हतं. सत्यम गांधी यांनी ही बाब गंभीरपणे घेऊन आज अतिक्रमण कारवाई करण्याचे आदेश देऊन स्वतः जागेवर कारवाईत सहभागी झाले. महापालिका क्षेत्रात संभाव्य पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, पण प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सेवाभावी संस्था आणि सामाजिक संघटनांनी उभे राहावे. निश्चितच पूर परिस्थितीवर मात करू असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर आयुक्त गांधी यांनी सामाजिक संस्था, कार्यकर्ते, बोट क्लबचे प्रतिनिधी यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव, शिल्पा दरेकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त नकुल जकाते, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, उर्मिला बेलवलकर, संजय चव्हाण आदी जण उपस्थित होते. या बैठकीत अनेकांनी आपलं मत व्यक्त केलंय. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरजमधील कृष्णा घाट परिसरात पूर परिस्थितीत संपर्क तुटतो, त्यासाठी प्रशासनाने नियोजन करावं. काही लोकांचं स्थलांतर करावं लागतं. आवश्यक ते खबरदारी घ्यावी आणि ड्रोनचा वापर केला तर नुकसान भरपाई कमी होईल असं मत व्यक्त केलंय. माजी सभागृह नेत्या भारतीताई दिगडे यांनी निवारा केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. अंत्यविधीसाठी साहित्य आणि आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तरुण मराठा बोट क्लब, प्रफुल्ल ठोकळे, रौनक हर्षद, महेश कुमार आदींनी मत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आपत्ती काळात प्रशासनाबरोबर असलेल्या व्यक्तींना ओळखपत्र दिलं जाणार असल्याचं सांगितलं. मागील अनुभव पाहता प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. सर्व सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन केलं तर आपण संभाव्य पूर परिस्थितीवर मात करता येईल असंही त्यांनी मत व्यक्त केलंय. कुपवाड शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी 5च्या दरम्यान तुफान पाऊस पडला. रस्ते गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. वाऱ्याच्या वेगासह पावसाचा वेगही वाढला होता. तात्काळ विद्युत विभागाकडून विजेचा प्रवाह बंद करण्यात आला. अर्धा तास पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. शिवनेरी नगर, रामकृष्ण नगर, प्रकाश नगर, अहिल्यानगर, कापसे प्लॉट, वाघमोडे नगर, बजरंग नगर, अवधूत कॉलनी, खारेमळा, अजिंक्य नगर, आनंद नगर, बालाजी नगर, पार्श्वनाथ, श्यामनगर, स्वामीमळा यासह उपनगरात रस्त्याची दाणादाण उडाली. भुयारी गटारासाठी खोदलेल्या रस्त्यामुळे रस्ता चिखलमय झालाय. काही भागात गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने दुर्गंधी पसरली. उपनगरातील खराब रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी भारत सुतगिरणी ते लक्ष्मी मंदिर या खड्डेमय रस्त्यावरील डबकी पावसाच्या पाण्याने भरली होती. त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. सायंकाळची वेळ, तुफान पाऊस, कामगार वर्गाची घराकडे जाण्याची घाई, त्यात रस्त्याची दयनीय अवस्था यामुळे वाहनधारकांचे हाल झाले.